मी 5 वर्षापासून शिलाई मशीनचं काम करत आहे. माझ्या लग्नाला 12 वर्ष कंप्लीट झालेली आहे. मी अगोदर रेग्युलर शिलाई मशीनचं काम करत नव्हती, आता प्रॉपर डेली शिलाई मशीनचं काम करते आहे. तो सिलाई का काम आपने कैसे चूज किया? मला 10वी नंतर म्हणजे शिलाई मशीनचा क्लास मी ऑलरेडी केलेलाच होता, तर मला शिलाई मशीनची पहिल्यापासून आवड होती. मग 10वी नंतर 12वी, त्यानंतर मग लग्न झाल्यानंतर मग मध्ये गॅप झाला 2-3 वर्षाचा. मग त्यानंतर आता परत वेळ मिळाला, त्यात मग शिलाई काम चालू केलं आहे. इसके लिए कोई सरकार से मदद मिली आपको? मिळाली आहे. मी 10,000चं स्वनिधीचं लोन घेतलं आहे. त्या वेळात माझी परिस्थिती नसतानाही मला ते लोन भेटलं आहे, तर त्याचा मला खूप अभिमान आहे. मला त्याची खूप मदत झाली आहे. कितने का लोन लिया आपने? 10,000 रुपयाचं लोन घेतलं. कैसे पता चला कि लोन के लिए अप्लाई करना है और सरकार की तरफ से लोन मिलता है, ऐसा किसने बताया आपको उसके बारे में? माझी मैत्रीण होती, तिने मला स्वनिधी लोनबद्दल सांगितलं. मग मी घरी सांगितलं, तर ते मला म्हणजे परवडण्यासारखं वाटलं, तर मग मी ते लोन घेतले. तर मला त्याचा खूप फायदा झाला आहे. तो पहले अगर आप जब शुरू करने का सोच रही थी तब घर में 10,000 रुपया नहीं था कि लोन लेना पड़ा? म्हणजे होते, पण मग ते माझे स्वतःसाठी खर्च केले जात नव्हते ना. मग ते मी शिलाई मशीनसाठी स्वतः घेतले आणि ते स्वतः खर्च केले. क्या करते हैं अगर 10,000 सरकार से नहीं मिलते आपको, तो आप अपना काम कैसे शुरू करते? तर मग बाहेर न कुणाकडून तरी म्हणजे व्याजाने वगैरे घेऊन पण मग सुरू केलं असतं असं. तो सिलाई का काम जो करते हो तो घर परिवार के लिए अपने लिए करते हो या बाहर दूसरे लोगों के लिए भी करके पैसे कमाते हो? दोन्ही पण करते. घरच्यांसाठी पण बाहेरच्यांसाठी पण दोनों के लिए करते. तो कितना पैसा कमा लेते हो सिलाई करके? महीने के 10-15 हज़ार कमात लेती हूँ. अब जब आप 10-15 हज़ार रुपये कमा रहे हो तो कैसा महसूस होता है? क्या क्या करते हो पैसे से? नाही, मला खूप म्हणजे छान वाटतंय की मी स्वतःच्या पायावरती एक म्हणजे आत्मनिर्भर आहे. मी स्वतःच्या पायावरती कमावू शकते. मी म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी दुसऱ्यांवरती डिपेंड नाही राहू शकत. मी स्वतः काहीतरी कमावते, याचा मला खूप आनंद होतोय. जैसे मोदी सरकार महिलाओं को आगे रखने की बात करती है ना, महिलाओं के लिए तमाम योजनाएं लेके आती हैं, उसके बारे में आप क्या बोलोगी गवर्नमेंट को? मी गव्हर्नमेंटला मग फक्त धन्यवाद बोलते की म्हणजे भारत सरकारने आपल्या सर्व महिलांसाठी बहुत म्हणजे खूप साऱ्या योजना काढल्या आहेत, तर त्याचा महिलांना पुरेपूर वापरही झाला आहे. त्यामुळे मी भारत सरकारला धन्यवाद बोलते.